नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु। मने निवृत्ती दासु अवधारी जोजी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायातील मंगलाचरणाचा विश्वमौली ज्ञानोबारायांच्याच परम आशीर्वादाने कृपेने यथामती आपण विचार करत आहोत। साधकाला ब्रह्मप्राप्तीची आवश्यकता असल्यामुळे अवाङ्मनस गोचर असणारं ब्रह्मतत्व साधकाच्या बुद्धीवर आरूढ व्हावं याकरता श्रुती मातेनं ज्या परब्रह्म तत्वाला नाम नाही, कोणत्याही प्रकारची जाती नाही, पण अविद्या वर्गाच्या रात्रीमध्ये पडलेल्या जीवाला त्याचा परिचय व्हावा याकरता तस्य वाचकः प्रणवः असं म्हणून त्या परब्रह्माला ओंकार असं नाव दिलं आहे। आणि त्याच ओंकाराचा ज्ञानोबाराय पहिल्या ओळीमध्ये निर्देश करतात। ओम नमोजी आद्या। ओंकार स्वरूप असणारं परब्रह्म कळावं याकरता जगत नावाची उपाधी स्वीकार करावी लागते। या जगताचं ते आदी कारण आहे असा ब्रह्मसूत्रामध्ये निर्देश केलेला आहे। जन्माद्यस्य यतः त्यालाच ब्रह्म असं म्हणतात। किंवा यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति असं म्हणून परब्रह्माला जगताचं आद्य कारणत्व दिलं आहे। अर्थात ब्रह्म हे जगताचं कारण जरी असेल तरी पण ते माया संबंधाने परिणामी उपादान कारण असं त्याला म्हणता येत नाही। माया उपाधी त्याला आहे, पण जशी माया जगताचं परिणामी उपादान कारण आहे तसं परब्रह्म मात्र परिणामी उपादान कारण म्हणता येत नाही। कारण जर परिणामवाद मानला तर जे कारण असतं ते कार्य उत्पन्न झाल्यानंतर विकाराला प्राप्त होतं। दुधाचा परिणाम जर दही झाला, एकदा दही झाल्यानंतर पुन्हा ते दही चहा करण्यासाठी वापरलं जात नाही का, ते नष्ट झालेलं आहे। तसं ब्रह्म जर परिणाम कारणवाद मानलं तर ब्रह्म जगत नावाचं कार्य उत्पन्न झाल्याबरोबर विनाश भावाला प्राप्त होईल आणि मग ब्रह्मप्राप्ती करून काही अपेक्षा राहणारच नाही, म्हणून ते विवर्तोपादान कारण मानलेलं आहे। माया जगताचं परिणामी उपादान कारण आहे। ईश्वर जगताच्या उत्पत्तीला निमित्त कारण आहे, म्हणून त्याला अभिन्न निमित्तोपादान कारण असं म्हणतात। आणि परब्रह्म हे जगताचं विवर्तोपादान कारण आहे, म्हणजे आपल्या पूर्व स्वरूपाचा परित्याग न करता अवस्थांतर भान होणं याला विवर्त असं म्हणतात। रज्जू आपल्या पूर्व स्वरूपाचा परित्याग न करता सुद्धा रज्जूवर आपल्याला सर्पाचा भ्रम होतो की नाही? रज्जूवर फक्त सर्पाचाच भ्रम होतो असं काही नाही बरं। भ्रम होणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये काय काय असेल ते भ्रम होऊ शकतात, पण सामान्यपणे जास्त प्रमाणामध्ये रज्जूवर सर्पभ्रम होतो असं मानलं जातं, नाहीतर सगळ्यांना सर्पभ्रमच होतो असं काही नाही। एखादा शेतकरी जर असेल तर त्याला असं वाटतं की जमीन दुभंगलेली आहे। एखादा गोराखी असेल तर त्याला असं वाटतं गाईच्या पाठीमागे जी काठी आपल्या हातात असते ती काठी चितं पडलेली आहे। एखादा माळी असेल तर त्याला असं वाटतं की पुष्पहार पडलेला आहे। किंवा एखादा जर बैलाच्या पाठीमागं फिरत असेल, ज्या ज्या संबंधाने ज्याच्या मनामध्ये जो भ्रम असेल तो भ्रम त्याला होऊ शकतो। पण रज्जू मात्र आपल्या पूर्वरूपाचा परित्याग करत नाही, पण त्यावर रज्जूच्या ठिकाणी वेगळं भान होतं, याला विवर्त असं म्हणतात। विवर्त म्हणजे भ्रम, विवर्त म्हणजे खोटा पदार्थ, आणि जो ज्या ठिकाणी खोटा पदार्थ भासतो त्यामुळे अधिष्ठानाची काही लाभहानी होत नाही। असं घडतं का कधी की रज्जूवर एखादी पुष्पमाळा भासली, म्हणजे मोगऱ्याची पुष्पमाळा भासल्यामुळे रज्जू सुगंधित झाली असं मात्र कधी होत नाही। किंवा रज्जूवर फार मोठा भुजंग सर्प भासला म्हणून रज्जू विषारी झाली असंही कधी होत नाही। कारण का आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानाची कोणत्याही प्रकारे लाभ हानी करतच नाही, आणि म्हणून अधिष्ठान
जशास तसं राहतं, भ्रमामध्ये काही अडचण येऊ शकत नाही. यत्र यत अध्यस्तम तत्कृतेन गुणेन वा दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते. शास्त्रामध्ये असा विचार आहे, ज्या ठिकाणी जे अध्यस्त असतं तो अध्यस्त किंवा खोटा पदार्थ अधिष्ठानाची कोणत्याही काळामध्ये लाभहानी करत नाही, पण खोटा पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान मात्र सत्य असावं लागतं आणि म्हणून त्याला आद्य असं म्हटलं आहे. परब्रह्म हे जगताचं आदी कारण आहे असं तुम्ही म्हणता, याला प्रमाण इदम सदैव सौम्य इदमग्र आसीत असं म्हटलं आहे की नाही. हे या इदम पदाच्या जगताच्या अगोदर सदैव परब्रह्मच होतं, बाकी काही नव्हतं असं वेदाने त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. वेदाने विधिमुखाने पण वर्णन केलं, निषेधमुखाने पण वर्णन केलं, पण वेदातला कोणताही शब्द त्याचं प्रकाशन करत नाही. वेद फक्त आत्मस्वरूपावर आलेलं अविद्येचं आवरण भंग करण्याकरता समर्थ आहे. ज्याप्रमाणे वारा हा फक्त ढगांचा पडदा दूर करतो, सूर्याचं प्रकाशन करत नाही, किंवा आपला हात शेवाळाला दूर करू शकतो, पाणी नवीन काही निर्माण करत नाही. शस्त्र असेल आपल्या हातामध्ये तर सर्पाला आपण दूर करू शकतो, चंदनाला वेगळं प्राप्त करायची गरज नाही. तसं संपूर्ण असणारं शास्त्र हे फक्त आत्मस्वरूपावर किंवा ब्रह्मस्वरूपावर आलेलं अविद्येचं आवरणच फक्त भंग करतं. या वाचून नवीन असणाऱ्या परब्रह्माचं ते काही प्रकाशन करत नाही. त्याला सुसंवेद्य असं म्हणतात. सुअसंवेद्य असा पण पदच्छेद होऊ शकतो त्याचा. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःला चांगल्या प्रकारे प्रकाशन करणारा, आणि सुअसंवेद्य म्हणजे स्वतःचा सुद्धा स्वतःला विषय न होणारा, त्याला सुअसंवेद्य असं म्हणतात. अमृतानुभवातलं उदाहरण आपण पाहिलं, काळाच मनुष्य आहे. ते उदाहरण आज देता येणार नाही, पण आज पौर्णिमा आहे, पण आता द्यावं लागेल. काळा मनुष्य आहे. अमावस्याच्या रात्री काळ्या वर्णाचा पुरुष दिवसभर श्रम केल्यामुळे गाढ झोपला आहे. तो दुसऱ्याला दिसत नाही आणि स्वतःलाही जाणत नाही, कारण गाढ झोपलेला आहे. पण तो नाही म्हणण्याची मात्र सोय नाही, कारण तो आहे. तसं परब्रह्म जगताला विषय होत नाही, यात नवल नाही. ते स्वतःला सुद्धा विषय करू शकत नाही. पंचदशिकारांनी तिसऱ्या प्रकरणामध्ये उदाहरण दिलं आहे गुळाचं. गुळ आपली गोडी दुसऱ्यांना देऊ शकतो, पण गुळाला मात्र स्वतःची गोडी चाखता येत नाही. का? जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. किंवा एखादी सुरी असते, ते दुसऱ्या पदार्थाला कापू शकते, पण सुरी स्वतःला कापू शकत नाही. डोळा सगळ्यांना पाहू शकतो, पण डोळा मात्र आपलं स्वतःला पाहू शकत नाही. जीभ सर्वांची चव चाखू शकते, पण जिभेला आपली चव चाखता येत नाही. तसं परमात्मा अनुभवरूप असल्यामुळे तो इतरांचा अनुभव घेऊ शकतो, स्वतःचा अनुभव मात्र घेता येत नाही. आता इतरांचा अनुभव घेतो म्हणजे कसा घेतो? गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात, ते साक्षी इतरांचं प्रकाशन करतो म्हणजे साक्षात करत नाही, वृत्तीच्याद्वारे प्रकाशन करतो. मग बाबाचं आता दृष्टांत द्यावा तर गुरुवर्य बाबांनी. बाबा म्हणजे अरे डॉक्टर आपल्यावर उपचार करतात की नाही, औषध देतात, पण साक्षात औषध देत नाही, सुई लावून मग औषध देतात, म्हणजे इंजेक्शन देतात की नाही. काय उदाहरण देण्याची पद्धत आहे बाबांची. तसं साक्षी सर्वांचं प्रकाशन करतो, पण वृत्तीच्याद्वारे प्रकाशन करतो. तो मात्र स्वतःला जाणू शकत नाही. पण आत्मरूपाने हे तत्व सर्वांच्या हृदयामध्ये व्याप्त आहे. म्हणून जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, याच परब्रह्माचा ज्ञानोबाराय जय जयकारही करतात. त्याच परब्रह्माला अभेद भावाने नमस्कारही करतात. आपण काल विचार केला, ओंकार पदाने आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या हे सगळं परब्रह्माचं वर्णन आहे. आणि त्याच परब्रह्माला ज्ञानोबाराय आत्मरूपा असं म्हणतात. पहिल्याच ओळीमध्ये तत्वमसी महावाक्याच्या द्वारे ज्ञानोबाराय जीव ब्रह्मैक्य ज्ञानच प्रतिपादन करतात. स्वसंवेद्य, वेद प्रतिपाद्य आणि आद्य कोण आहे? तस्य वाचकः प्रणवः परब्रह्मच आहे. आणि म्हणून तत् आत्मरूपाने त्वम अशी, म्हणजे तत्वमसी या महावाक्याचा उपदेश पहिल्याच ओळीमध्ये झालेला आहे. आत्मरूपाने विद्यमान असणारं हेच परब्रह्म सगुण साकार झालं
की त्यालाच ज्ञानोबा गणेश असं म्हणतात बरं या ठिकाणी. काल आपण विचार केला, आपल्याकडे पंचायतन देवतेंची उपासना मानलेली आहे. गणपतीची, भगवान शंकर, भगवान विष्णू, सूर्य आणि देवी यांची उपासना प्रामुख्याने आपल्याकडे मानलेली आहे. गणपतीची उपासना जे करतात त्यांना गणपती असं म्हणतात. भगवान विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. शिवाची उपासना करणारे शैव, सूर्याची उपासना करणारे सौर म्हणतात त्यांना, आणि शक्तीची उपासना करणारे त्यांना शाक्त असं म्हणतात. मग आता 18 पुराणांची रचना व्यासांनीच केली आहे आणि ज्या ज्या पुराणामध्ये ज्या ज्या देवतेचा विचार आला त्या त्या देवतेला तिथं ईश्वरत्व प्रतिपादन केलं आहे आणि बाकी सर्व देवतांना कार्यदेवता म्हणून निर्देश केलेला आहे. ज्ञानोबा याच परब्रह्माला गणेशाची उपमा देऊन किंवा तुम्ही गणेश स्वरूप आहात अशी योजना करून त्यांना नमन करता. देवा तूच गणेशू आत्मरूपा देवा, आपणच भगवान गणेश आहात, पण आपलं कार्य काय आहे? सकळार्थमती प्रकाशू. काल आपण या पदाचा थोडा 2-3 प्रकाराने विचार केला. पहिला अर्थ आहे सकलार्थ प्रकाश किंवा सकलमती प्रकाश, आणि तिसरा पाठभेद आहे सकळार्थमती प्रकाश. थोडासा फक्त संदर्भ देऊन आपण पुढे जाऊ. सकलार्थ प्रकाश, अर्थ म्हणजे विषय. जेवढे म्हणून काही विषय असतील त्या सर्व विषयांचं प्रकाशन आपल्याद्वारेच होतं. हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ सकलमती प्रकाश, सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी बुद्धी आहे की नाही? काहींच्या ठिकाणी बुद्धी व्यक्त होते आहे, काहींच्या ठिकाणी बुद्धी व्यक्त होत नाही. बुद्धी ही अंतःकरणावर अवलंबून आहे. आता जेवढी ज्याची उपाधी स्वच्छ असेल तेवढं ते चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करू शकतं. सात्विक जर बुद्धी असेल ना तर त्याच्याकडे ज्ञान विशेष असतं, आणि रजोगुण असेल तर तो चंचल होतो, आणि तमोगुण असेल तर जडता असते. जसं अंतःकरण असेल तसं त्या अंतःकरणामध्ये ज्ञान अभिव्यक्त होऊ शकतं. हे उपाधीवर अवलंबून आहे. पण अंततोगत्वा सर्वांच्या मतीचं प्रकाशन होतं ते परमात्मा स्वरूपापासून होतं. विस्तार पुढे करता येईल. ते आपण काल उदाहरण पाहिलं होतं. ते निसर्गामध्ये सुद्धा सगळे प्राणी मात्र आहे की नाही, पण प्रत्येकाच्या ठिकाणी मात्र बुद्धिमत्ता आहे. सामान्यपणे काल आपण विचार केला, अशी एखादी मुंगी जरी चालत असेल तर तिला पण बुद्धी आहे बघा. गुरुवारी मारुती बाबा असं म्हणतात, त्या मुंग्या चालताना असं रांगेत चालतात बघा. त्यांच्याकडून शिकावं आपण, रांगेने चालतात. आणि चालता चालता बघा दोघीजणी एकमेकाला भेटतात सुद्धा. काय बोलत असेल काय? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. चिंतन कर. ज्या अर्थी मुंगी चावते याचा अर्थ तिला दात आहे ना, दात आहे की नाही? बरं, ज्या अर्थी त्याला साखर आणि मिठातला फरक कळतोय याचा अर्थ जीभही आहे. आणि मुंग्या असं म्हणतात की रांगेनं चालतात ना, तर पुढच्या मुंगीच्या अंगाला एक विशिष्ट वास असतो. त्या वासाने ती मागे चालते. मागची मुंगी पुढचा मुंगीचा अंगाचा वास घेऊन पुढे चालते. म्हणजे नाकही आहे त्याला. इतका सूक्ष्म प्राणी भगवंताने तयार केला बघा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञान दिलं आहे, त्याला सुद्धा ज्ञान दिलेलं आहे. किंवा मधमाशी आपण पाहिलं तर हजारो फुलातून ते मधाचे कण गोळा करावे, मकरंद गोळा करावा, मकरंद कणाचा चारा घेतात ते आणि बरोबर आपल्या कंठामध्ये ठेवतात, आणि जिथं आपलं झाडावर पोळं असेल तिथं जाऊन विराजमान होतात. मग आता मधाच्या शोधामध्ये कधीतरी दूरपर्यंत जाते की नाही? दूरपर्यंत जरी गेली तर रस्ता चुकत नाही बघा. आपला कधी कधी मॅप हुकतो, म्हणजे कधी कधी आपल्यालाही रेंज लागत नाही. कधी कधी नेट कमी जर असेल ना, हे आता जे कीर्तनात जर गेलं तर काही लोक आपल्याला लोकेशन पाठवतात. ज्यांना लोकेशना नाही त्यालाही लोकेशन लागतंय. सोडून द्या विषय, आहे की नाही? लोकेशना नाही पण लोकेशन मात्र लागतं. आणि कधी कधी ते असे फिरवतात, तिथंच असतो आपण पण सापडतच नाही. एकदा मुंबईला गेलो कीर्तनाला, आता ते आपल्याला काही गल्ली सापडतच नाही. मी त्या व्यक्तीला फोन केला, तो होता मंगल कार्यालयात. म्हणजे महाराज तुम्ही मंगल कार्यालयात आहे का? म्हणलं मी नाही, तुम्ही आहात, तुमचा आवाज मला येऊ राहिला. असं होतं की नाही? आपण चुकू शकतो पण मधमाशी मात्र चुकत नाही. ते कधी कधी
काही विशिष्ट कार्यक्रम असतात बघा. आता सध्याला सुगंधित फुलं तर काही सगळ्यांना मिळत नाही, ते शोभेचे काही फुलं असतात, दिसायला आकर्षक असतात, पण चुकूनही मधमाशी त्याच्यावर जाऊन बसत नाही. मग या फुलावर विराजमान व्हावं, त्यातला मध घ्यावा हे तिला कळतं. बरोबर आहे की नाही? या सगळ्यांच्या ठिकाणी मती देणारा कोण आहे? परमात्माच आहे. सकळार्थ मती प्रकाशून. मला एक इतिहासातला प्रसंग आठवला. मती कशा प्रकारे प्राप्त होऊ शकते? छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले न आग्र्याला गेल्यानंतर लक्षात आलं की आता इथून आपली काही सुटका होण्याची शक्यता नाही. बरं, आपलं वय आहे 36 वर्ष. आपल्या असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचा युवराज आहे त्याचं वय आहे 9 वर्ष. म्हणजे 4थीच्या वर्षातला जो विद्यार्थी असेल आता, किंवा 3रीचा विद्यार्थी, तेवढं वय होतं संभाजी महाराजांचं. आणि त्यांनासुद्धा राजकीय धोरणं कळावे किंवा राजनीती कळावी याकरता छत्रपती शिवाजी महाराज तिथं त्यांना सोबत घेऊन गेले होते प्रवासाला. इतिहास वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मग आता 36 वर्ष आपलं आहे, 9 वर्ष आपल्या बालकाचं वय आहे, आणि त्याच्यासहित आपण शत्रूंच्या या छावणीमध्ये गराड्यामध्ये सापडलो आहे. आता ही मगर मिठीच आहे की नाही? सुटका तर काही होणं शक्य नाही, पण मती प्रकाश होतो कसा याकरिता उदाहरण सांगतोय बरं. सकल अर्थ, सगळ्या प्रकारचे विषय आणि त्या विषयाला जाणणारी बुद्धी, या दोघांचंही प्रकाशन करणारा परमात्माचा आहे. सगळे विषयसुद्धा परमात्म्यामुळेच कळतात आणि सगळ्या प्रकारच्या बुद्धीचं प्रकाशन करणाराही परमात्माच आहे. म्हणून मनुष्याला आहे ना, कधी आपल्या बुद्धीचा अभिमान होऊच नाही. आपल्या बुद्धीचंही प्रकाशन करणारा परमात्माच आहे. तेही उदाहरण पुढे एकदा सांगतो, आठवलं म्हणून. मग आता हे आग्र्याला आपल्या सभोवती तर संपूर्ण प्रकारचा सैनिकांचा एक प्रकारची छावणी पडलेली आहे. सुटका होणं तर काही शक्य नाही. मग आता सुटावं कसं? काही प्रसंगाला मनुष्याला अभिनय पण करता आला पाहिजे बरं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले. इतके आजारी पडले, असे आजारी पडले, पण त्याच्या अगोदर एक घटना घडली. घटना अशी घडली की ज्या काळामध्ये काही लोक सध्याला म्हणतात ना की आपल्या भारताला सध्या रामायण आणि महाभारताची गरज नाही आहे, असं काही लोक म्हणून गेले पाठीमागं. त्यांच्याच घरात महाभारत सुरू आहे, सोडून द्या तो विषय. आजही गरज आहे बरं. कोणत्या गोष्टी आपल्याला काय चालना देतील, प्रेरणा देतील, काही सांगता येत नाही. मग आपल्या मित्रांना छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं. प्रसंग असा आहे की मला काहीतरी सांगा ज्यामुळे माझ्या मनात हे विचारांचं जे काहूर आहे हे चक्र थांबेल आणि मला चांगल्या प्रकारचा काहीतरी मार्ग सापडेल. श्रावण महिना आलेला होता आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणारे जे काही मित्र सवंगडी होते त्यांनी सांगितलं, राजे, जसे आपण शत्रूच्या तावडीमध्ये या ठिकाणी सापडलेला आहोत, तसंच द्वापार युगामध्ये एक बालक आपल्या आईवडिलांच्या सहित इथेच असणारी जवळ मथुरा आहे आणि त्या मथुरेमध्ये सुद्धा एक बालक असाच शत्रूंच्या तावडीमध्ये सापडलेला होता. कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. असं मथुरा तर इथून जवळच आहे. मग ती कथा छत्रपती शिवाजी महाराज ऐकतात. मग काय केलं? काही नाही. मग ते सगळा इतिहास आला बरं का तिथं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती. मग भगवान परमात्म्याला एका टोपलीमध्ये ठेवलं आणि वसुदेवजी परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये गेले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, बस आता आपल्याला मार्ग सापडला. सकळार्थ मती प्रकाशू. म्हणे ज्याप्रमाणे ते बालक एका टोपलीमध्ये बसून पहिलं तीराला गेलं, तसं आता आपल्यालाही पेटाऱ्यामध्येच बसून जायचं आहे. आणि मग ठरवलं की इथून पलायन जर करायचं असेल, सुटायचं असेल, तर आपल्याला टोपली नाही, मोठा पेटारा वापरावा लागेल. आणि तिथं असं दिलं आहे, पेटारा मापाचा असावा लागेल. कळतं का? आपल्या वजनाच्या मापाचा. आणि मग तेवढा म्हणजे मुलगाही त्यामध्ये बसला पाहिजे आणि आपणही बसलो पाहिजे. आणि मग आजारी पडले छत्रपती शिवाजी महाराज इतके की औषधाने काहीच उपयोग होईना. आणि मग तिथल्या त्या राजाला पत्र पाठवलं, मी मुद्दाम नाव घेत नाही, की आता मी आजारी पडलो आहे, बहुतेक या आजारातून माझी वाचण्याची शक्यता नाही, दवासुद्धा काम करत नाही. माझी अपेक्षा आहे जेव्हा दवा काम करत नाही तेव्हा दुआ काम करत असते, म्हणून अति दुआ मला मिळावी
याकरता आपल्या राज्यामध्ये मला मिठाई वाटपाची परवानगी मिळावी. ते म्हणले काय हरकत आहे. विश्वास त्यांना असा होता की आता यांची तर काही सुटका होणार नाही. शत्रू आपण मारण्यापेक्षा शत्रू आजारानेच मरणार आहे. होण्यान दान धर्म. आणि मग दररोज मिठाई वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला दररोज. पण ती तपासणी भयंकर व्हायची बरं. पण आता तपासणारी माणसं कधी कधी मिठाई पण खायचे ना. कशी बरं मिठाई अशी स्वादिष्ट आणि एकदम चांगल्या प्रकारे वैतागले ते काही दिवस. पण मिठाई वाटपाचा कार्यक्रम मात्र बंद पडलाच नाही. सुरूच राहिला तो कार्यक्रम. आणि मग ठराविक एक दिवस आला. त्या दिवसाला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे बरोबर त्या पेटाऱ्यामध्ये बसले. ती तपासणी थोडीफार झाली न झाली त्यातून सही सलामत सुटका होऊन बाहेर पडले. तिथे एक वाक्य असं आलं आहे, जगाच्या इतिहासामध्ये अनेक शत्रूंच्या तावडीमध्ये बरेच असणारे राजे सापडले. बरेच राजे इतिहासामध्ये सापडले. शत्रूच्या हातावर तुरी देऊन ते सही सलामत सुटले. जगाच्या इतिहासातला एकमेव राजा असा आहे की ज्याने शत्रूच्या हातामध्ये पेढे दिले, लाडू दिले आणि मग तो लाडू वगैरे देऊन सही सलामत बाहेर सुटला. एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग आता त्यांना यातून आपण सही सलामत सुटावं अशा बुद्धीचा प्रकाश झाला कुठून, तो या प्रसंगातून. म्हणून सकलार्थमते प्रकाश हे परमात्म्याचं आहे बरं. भगवंताने म्हटलं आहे मी बुद्धिमताम, बुद्धी मी आहे बघा. तपस्वी लोकांमधलं तप ते मी आहे. त्यामुळे किंवा गुरुवारे डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. वाराणसी क्षेत्रामध्ये एका व्यक्तीला 4 वेद पाठ होते, चतुर्वेदी, 4ही वेद कंठस्थ. आणि मग ते वेदाचा मनुष्याचा अभ्यास असावा पण अभ्यासाचा अभिमान नसावा. तो घातक असतो बघा. भगवंताने असं म्हटलंय ना 9व्या अध्यायामध्ये, व्युत्पत्ती आघवी विसरीजे मनोनी थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगाधा कुठे होईजे तै जवळीक माझी. माझी जवळीकता केव्हा प्राप्त होईल? 3 गोष्टी सोडाव्या लागतील. एक तर थोरपणा पलीकडेच, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, आणि जगाच्या समोर नंबर झाला तर माझं सानिध्य प्राप्त होईल. बाबा सांगतात की एखाद्या काशीच्या विद्वानाला 4 वेद कंठस्थ असल्यामुळे अभिमान झाला. खरा अभिमान होऊ नये. बुद्धी देणारा परमात्मा आहे. बुद्धीचा जनिता हा परमात्माचा आहे, लक्ष्मीचा पती आहे तो. अभिमान होऊ नये. अभिमान झाल्यामुळे ते कोणाला जुमानत नसायचे, कोणाचं ऐकत नसायचे. पण वाराणसीतल्या गल्ल्या अरुंद आहे. आणि एकदा असं झालं तर एका गल्लीतून बैल उन्मत्त झाला आणि तो त्या गल्लीतून पळू लागला. सगळ्या लोकांची पळापळ सुरू झाली आणि त्या पळापळीमध्ये हेही पळाले. तर पळाल्यानंतर त्यांचं मस्तिष्क एका लोखंडी खांबावर आदळलं. परिणाम असा झाला, आपल्या बुद्धीमध्ये एक स्मृतीचा विभाग असतो. आता तो कुठं असतो याचा तुम्हाला शोध नाही घेता येणार. तो देवाने तयार केलेला आहे. स्मृती आहे, प्रज्ञा आहे, ऋतंभरा प्रज्ञा आहे, हे सगळे नाव आहे बुद्धीचे. म्हणजे ज्याच्यामध्ये साठवलं जातं, स्मरण होतं, त्याला स्मृती असं म्हणतात. आणि त्या स्मृती केंद्रावर आघात झाला. कशाचा? तर लोखंडी खांबाचा. परिणाम स्मृतीच गेली. व्यक्ती जिवंत राहिली पण स्मृती मात्र राहिली नाही. आणि मग बाबा सांगत असतात की त्या व्यक्तीला भूक लागली तर मला भूक लागली हे कळत नसायचं. तो फक्त आरडाओरडा करायचा. मग जवळच्या लोकांना कळायचं की अरे यांना भुकेची जाणीव झाली, आपण काहीतरी अन्न द्यावं. आता आपलं पोट भरलं आहे हेही कळत नसायचं. जितकं दिलं तितकं ते खातच राहायचे. आणि परिणाम मग इतक्या प्रचंड वेदना पोटामध्ये व्हायच्या की ते सांगता येत नसायच्या. म्हणून मनुष्याने कधीही कोणत्याच गोष्टीवर अभिमान, गर्व, मद, दर्प कधीच होऊ देऊ नये. कारण सकल अर्थाचं आणि सगळ्या प्रकारच्या बुद्धीचं प्रकाशन करणारा परमात्मा आहे. म्हणून तर ते 6व्या अध्यायामध्ये पण एक ओवी आली बघा. आपल्या ठिकाणी ज्ञान आहेच पण सामान्य ज्ञान आहे. आणि विशेष ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून द्यायचं असेल तर त्याकरता देवाची कृपा असते, सद्गुरूंचा उपदेश असतो किंवा शास्त्र आपल्याला ज्ञान करून देतं. एक मनुष्य बाजाराला निघाला, थोडासा भित्रा होता. धर्मपत्नीने सांगितलं, अहो दिवसभर मला कामं करावे लागतात, कमीत कमी बाजारातून तुम्ही भाजीपाला तर आणून द्या. तो म्हणला नाही नाही मी जाणार नाही. का?
बाजारात गर्दी असते म्हणे. लोकांचं एवढं अवघड आहे, जिथं गर्दी असेल ना तिथं माणसं वेगात गाडी चालवतात, न रस्ता मोकळा दिसला की निवांत चालतात. इतके घाई करतात चौकामध्ये, फारच घाई करतात. हा लोकांचा स्वभाव होऊन गेला. तुम्हाला मी गर्दीत जाणार नाही. गर्दीमध्ये हरवलं मग काय करायचं? मग त्याने तुम्ही हरवणार नाही, मी एक युक्ती करते. आणि मग तिने त्याच्या पायाला एक काळा दोरा बांधला. बऱ्याच लोकांच्या पायात असतो बघा काळा दोरा, बहुतेक त्यामुळेच असतो तो. ते काळा दोरा पायामध्ये बांधला, नजर लागू नये असं म्हणतात ना ते. जाऊ दे आता, कोणी काढू नका बरं असेल तर. मी आपलं सहज म्हटलं आहे. ते पायामध्ये काळा दोरा बांधलेला होता आणि तो बाजारामध्ये गेला. मग आता आपलं आवश्यक असणारं काम करावं की नाही. पण तिथं त्या डोंबाऱ्याचा खेळ चालू झाला, गारुडी लोकांचा. त्याने तो खेळ पाहिला. त्याच्यामध्ये सर्प खेळत होता. पण मग एक सर्प चॅप्टर निघाला. तो त्या पेटाऱ्यातून जो निघाला गर्दीमध्ये मिसळला. परिणाम असा झाला, गर्दीमध्ये तो सर्प घुसल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आणि मग लोकांची पळापळ सुरू झाली. तर तेवढ्या घाईत याचा धागा तुटला. पायात धागा न दिसला तो मी आता हरवलो, मी आता चोरलो, रडा लागलो. लोक म्हणे आम्ही तुला घरी घेऊन जातो, तुम्ही काय नेणार मला, मी आता हरवलो आहे असं तो रडू लागला. आणि मग एक जाणकार व्यक्ती होता, तो तिकडे घरी गेला. सांगितलं, ओ तुमचे असणारे मालक सगळ्या बाजारामध्ये चर्चेचा विषय होऊन गेले, जाग्यानं उठत सुद्धा नाही म्हणे, जावं म्हणे त्यांना घेऊन या. तिच्या लक्षात आलं की हरवलं कशामुळे आणि सापडलं कशामुळे. मग त्याने समजावून सांगता त्याच्या पायाला एक दुसरा धागा बांधला. अहो तुम्ही हरवले नाही. पण कसं काय? हे बघा धागा. हो मी सापडलो. मग आता तो सापडला का हरवला? हरवल्याचा भ्रम झाला आणि सापडला ही बुद्धी कोणी दिली? त्या प्रसंगाला प्राप्त झाली. तसं ज्ञानोबारा म्हणतात, प्रत्येक असणारा जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, पण त्याला मी जीव आहे याचं त्याला काय झालं? मी ब्रह्म याचं विस्मरण झालं, विसर पडला त्याला आणि जीवत्वाचा भ्रम झाला. कवनो एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंद अंतकरणे घेऊन ठाके एरवी होय तो तेची आहे, परी काय की जे बुद्धी तैसी नोहे. बुद्धी म्हणजे मती. एरवी विचार केला तर तो व्यक्ती तोच आहे, जीव हा परब्रह्मच आहे. पण काय करावं, तशी त्याला बुद्धी होत नाही. आणि ती बुद्धी प्रदान करणारे श्री गुरु आहेत. गणराज देवता आहे किंवा ईश्वर तत्व आहे किंवा परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून सकलार्थमती प्रकाशो या पदातून आशीर्वाद मंगल आहे बरं. जसं की आपण पाहिलं ना, ओम नमो या नमो पदातून नमस्क्रियारूप मंगल आहे. आद्या वेद प्रतिपाद्या ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो यातून वस्तू निर्देशरूप मंगल आहे. आणि सकलार्थमती प्रकाशो जसे आपण सगळ्या अर्थांचं मतीचं प्रकाशन करतात, तशी ज्ञानोबारांची भावना, हे प्रभो माझ्याही अंतकरणामध्ये या वैदिक वाङ्मयातील सगळ्या प्रकारच्या विषयांचं, शब्दस्पर्शादी विषयांचं नाही घ्यायचं. धर्म कशाला म्हणतात, अधर्माचं स्वरूप काय आहे, पाप पुण्य कशाला म्हणतात, साधना कोणती करावी, तपाचं काय स्वरूप आहे, ज्ञानी पुरुषांच्या जीवनामध्ये 18 प्रकारची लक्षणं, भक्तांच्या जीवनामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच या सगळ्या लक्षणांचा किंवा स्वरूपाचा जो हे सगळे काही वैदिक विश्वातले जे काही विषय आहे त्या सगळ्यांच्या अर्थांचं आणि त्या अर्थांचं प्रकाशन करणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीचंही प्रकाशन आपण करावं या आशीर्वादाची अपेक्षा आहे. सकलार्थमती प्रकाशून भगवान परमात्मा कोणाकोणाला बुद्धी देतात. ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या काही मती आलेल्या आहे बघा. एक आहे बाळमती. तैसा मी जरी तुम्हा प्रती पुढे चावटी करीतसे बाळमती. आली की नाही बाळमती. 10व्या अध्यायामध्ये जेतो देवादानवांची मती जोगानवशी. परमात्मा देव आणि दानव यांच्या मतीला प्राप्त होण्यासारखा नाही. म्हणजे बालकातही बुद्धी आहे, देव दानवामध्ये पण बुद्धी आहे. तेथीचे गौरव कैसे वानावे,
जे श्री शंभूची मती नागवे, म्हणजे भगवान शंकरांची पण बुद्धी घेतली आहे. किंवा इथंच येते आहे व्यासादिकांची मती, त्यांच्या पण मतीचा विचार आला आहे. म्हणजे जगातल्या सगळ्यांना जरी बुद्धिमत्ता असेल तर त्या सगळ्या बुद्धिमत्तांचा प्रकाशन करणारा एकच परमात्मा आहे. जसं या अवनी तलावर अनेक सरोवर आहेत, या अनेक सरोवरामध्ये अनेक प्रकारची कमळं आहेत, पण जसा आकाशस्थ असणारा एक सूर्य सगळ्याच कमलांचा विकास करतो, तशा प्रकारे परमात्मासुद्धा अनेक प्रकारचे प्राणी मात्र, त्यांचे भिन्न भिन्न असणारे अंतःकरण, आणि त्या सगळ्या अंतःकरणामध्ये परमात्मा मतीचं प्रकाशन करतो. म्हणजे तो आहे ज्ञानस्वरूप, आणि त्याच्या ज्ञानाचा थोडासा प्रकाश मिळाला की व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं. हा याचा अर्थ होतो सगळ्यांच्या मतीचं प्रकाशन परमात्मा करतो. पंचदशीकारांनी असं म्हटलंय किंवा विचारसागरामध्ये पण हे उदाहरण आलंय बघा. जर परमात्म्याचा प्रकाश, त्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात, तो जर प्रकाश नसताना तर जगतामध्ये कोणताच ज्ञानाचा व्यवहार झाला नसता. विचारसागरात एक उदाहरण दिलं आहे, ते उदाहरण पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. त्यांनी उदाहरण दिलं आहे कंदिलाचं. ज्याप्रमाणे कंदिलाच्या आतमध्ये एक मुख्य ज्योत प्रज्वलित असते, त्या ज्योतीतला प्रकाश काचेत येतो, काचेतून प्रकाश एखाद्या पदार्थापर्यंत पसरतो, आणि मग पदार्थापर्यंत गेला की पदार्थाच्या आकाराचा होतो. म्हणजे 3 प्रकाश आले बरं. पदार्थाच्या आकाराचा एक प्रकाश, पदार्थापर्यंत प्रवास करणारा एक प्रकाश, आणि दिव्यातून काचेपर्यंत काचेत आलेला प्रकाश. काचेतल्या प्रकाशाला ज्ञाता म्हणतात, काचेतून पदार्थापर्यंत जाणारा प्रकाशाला ज्ञान असं म्हणतात, आणि ज्या पदार्थाला व्यापलं त्याला ज्ञेय असं म्हणतात. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याला त्रिपुटी म्हणतात. आणि या त्रिपुटीचं प्रकाशन कोण आहे करतो? जे आतला मुख्य प्रकाश आहे ना तो. जर आतला कंदिलातला मुख्य दिवाच प्रज्वलित नसेल तर ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीचं प्रकाशन होऊ शकत नाही. जगतामध्ये कितीतरी त्रिपुटी असतील, ध्याता, ध्यान, ध्येय, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, या सगळ्या त्रिपुटी आहे की नाही. प्रमाता, प्रमाण, प्रमेय, या सगळ्या त्रिपुटी आहे. या सगळ्या त्रिपुटीचं प्रकाशन एकटा परमात्मा करतोय बघा. जसं आकाशातला एक सूर्य सगळ्यांचं प्रकाशन करतो, त्या सूर्यालाही प्रकाश देणारा परमात्मा आहे. यदादित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. सगळ्यांचं प्रकाशन. म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करत असताना बाकी कोणत्याही गोष्टीचा वियोग झाला तरी चालेल, फक्त आपल्या बुद्धीमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा व्यभिचार होऊ नये किंवा आपली बुद्धी ढळू नये, चळू नये, या संबंधाने प्रार्थना करावी. भीष्माचार्यांनी सुद्धा प्रभूला असं म्हटलं आहे की प्रभू, जर माझा अंत समय आला तर माझी असणारी बुद्धी नावाची कन्या ही मी तुम्हाला अर्पण करतो आहे, त्याचा सांभाळ करा. म्हणजे माझ्या असणाऱ्या बुद्धीचा सांभाळ करावा. अंतकाळामध्ये या सगळ्या गोष्टी आहे ना, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या साथ देत नाही बघा. 8व्या अध्यायामध्ये हा विचार येतो आहे, पण महापुरुषाला मात्र अंतकाळामध्ये याची अडचण पडत नाही. बुद्धी ते भ्रम न गिळी, स्मृती नव्हे आंधळी, न मरे मन. त्यांचं मन सावध असतं, स्मृती आंधळी होत नाही, आणि बुद्धीला कोणत्याही प्रकारचा भ्रम येत नाही. बुद्धीला भ्रम येऊ शकतो. 13व्या अध्यायातली ओवी बघा. ऐसी दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे, तव चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये कधीही कोणत्या प्रकारचा दुर्विचार येऊ नये. दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा. सगळ्या मतींचं अर्थाचं प्रकाशन करणारा परमात्मा आहे. पंचदशीकारांनी बहुतेक नाटकदीप नावाच्या प्रकरणामध्ये हा विचार केला आहे की ज्ञातता आणि अज्ञातता यांचं प्रकाशन करणारा परमात्मा आहे. ज्ञानाचं प्रकाशनही त्यामुळेच होतं आणि अज्ञानाचंही प्रकाशन तोच करतो. उदाहरण दिलं जाईल, स्वप्न दिसणं याचे प्रकाशन मीच करतो आहे. आपल्या अस्तित्वावर स्वप्नाचं प्रकाशन आहे आणि आपल्याच अस्तित्वावर स्वप्नाचं न दिसणंही अवलंबून आहे. स्वप्न मला दिसत नाही हे कळतं की नाही आपल्याला.
आणि मी स्वप्न पाहिलं, मी स्वप्न पाहत आहे हे आपल्यामुळंच कळतं. आपण जर नसाल तर स्वप्नही दिसणार नाही, आणि आपणच नसाल तर स्वप्न दिसलं नाही हेही दिसणार नाही. म्हणजे स्वप्नाचं दिसणं आणि न दिसणं आपल्यावर अवलंबून आहे. ओवी तशी आहे, स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे, विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. विश्वाचा भाव, विश्वाचा अभाव हे अखंड ज्या परमात्म्यामुळे प्रकाशित होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सकळार्थमती प्रकाशो. पण हे कळेल कोणाला? म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो जी. अवधारी जो अर्थात श्रवण करावं, लक्ष द्यावं. श्रवण सगळ्यात गोड साधन आहे बघ, सगळ्यात गोड. मनुष्याला ना गुरुवारी डॉक्टर बाबांनी एक वाक्य सांगितलं, जसं एखाद्या मनुष्याला प्रचंड भूक लागावी आणि मग भुकेमध्येच अन्न पदार्थाची चव चांगली कळत असते. जसं एखादा व्यक्ती जेवणाकरता आघाशी असावा, म्हणजे किती खावं आणि किती वेगात खावं हे ज्याला कळत नाही, तितका मनुष्य श्रवणाकरता तत्पर असावा. बघा, श्रवण करायला मिळालं की बस जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य ते आहे. 13व्या अध्यायामध्ये अन्यत्वेवमजानंत श्रुत्वानेभ्य उपासते ते पिचाती तरंतेव मृत्युम श्रुतिपरायणाः शब्द वापरला त्यांच्याकरता. श्रुती म्हणजे श्रवण, पर म्हणजे श्रेष्ठ, आणि अयन म्हणजे स्थान. श्रवण करायला मिळणं, भेटणं, श्रवण करायला मिळणं हे सगळ्यात मोठं जीवनातलं चांगलं ठिकाण आहे. आणि श्रवणानेच मानसिकता चांगली तयार होते. आपण काल परवा विचार केला, प्रपंच आपल्या हृदयामध्ये जातो डोळ्यांच्या द्वारे, आणि परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो कानाच्या द्वारे. प्रविष्टवयम कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम धुनोति शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद. परमात्मा कानाच्या बिळातून आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो. पण त्याला प्रवेश करायचा असेल तर त्याला एक गरुड लागतो. गरुड वाहन आहे ना तो, मग तो शब्द नावाचा गरुड घेतो. शब्द नावाच्या गरुडावर आरूढ होऊन परमात्मा आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान होत असतो. म्हणून तर भगवान असं म्हणतात, ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवुनी परब्रह्म तुझं खेवासी आले. 10व्या अध्यायातली ओवी आहे की अक्षराचं वस्त्र परिधान करून परमात्मा आपल्या हृदयामध्ये आलिंगन देण्याकरता येतो. यासाठी मनुष्याने ऐकावं चांगलं. बरं, इतकं चांगलं ऐकावं की आपल्याला श्रवण करत असताना हजारो किंवा लाखो विक्षेप जरी आले तरी त्या विक्षेपांचा परिणाम आपल्या मनावर होऊ नये. आणि याकरता आदर्श भक्तराज अर्जुनाचा असावा. ज्ञानोबा म्हणतात, भक्तराज अर्जुनाने जी गीता ऐकली की नाही, ती अशा एखाद्या आश्रमात नाही ऐकली, किंवा एखाद्या गुरुकुलामध्ये ऐकली नाही, किंवा एखाद्या नदीचा काठ आहे आणि त्यावर बसूनही ऐकली नाही. ऐकत असताना सगळी प्रतिकूलता आहे बघा, सगळी. पण प्रतिकूलतेमध्ये सुद्धा परमार्थ करता येतो, प्रतिकूलतेमध्ये सुद्धा ऐकता येतं. फक्त एवढंच आहे की सांगणारे भगवान श्रीकृष्ण पाहिजे आणि ऐकणारे भक्तराज अर्जुन पाहिजे. वैकुंठवासी गुरुवर्य श्री धंडा महाराज देगलूरकर ना विनोदाने असं म्हणायचे की बघा ना म्हणे, कारण त्यांची ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता 3-3 मजले लोकांचे भरायचे इमारतीचे. म्हणे बघा म्हणे काय माझं भाग्य आहे, देवाला सुद्धा गीता सांगत असताना एकच श्रोता भेटला म्हणे, फक्त भक्तराज अर्जुन. माझं एवढं भाग्य आहे की माझी ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता 3-3 मजले भरतात, फक्त वाईट एवढं वाटतं याच्यातला एकही अर्जुन नाही. असं त्यांचं वाक्य आहे. सोडून द्या, भक्तराज अर्जुनाप्रमाणे ऐकावं की नाही. ज्ञानोबा म्हणतात, काय ऐकलं आहे? ऐसिया समयी कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदय हानशे अनेके ठाई. म्हणजे कर्कश प्रसंग आहे, कारण संग्राम हा एक प्रकारचा व्यापारी आहे. संग्राम व्यापारी असल्यामुळे त्याच्याकडे माप बाणांची आहे, आणि बाणांच्या मापातून आपल्या जीवितासहित तो मांस तोडून घेतो आहे. कारण संग्राम हा व्यापारी आहे आणि व्यापारामध्ये मापं असतात. मग बाणांचे अणकुचीदार टोकं ही मापं, आणि त्या मापाने मांसाचे लचके तोडणारा हा संग्राम व्यापारी आहे. पण अशा कर्कश प्रसंगामध्ये सुद्धा स्वानंदाचं राज्य भोगता येतं. हा भाग्याचा उदय भक्तराज अर्जुनांच्या शिवाय इतर कोणत्याही ठिकाणी नाही. का? ऐकलंच तसं आहे.
मग अवधारी जो, जिथं आपले कान आणि आपलं मन एकत्र आलं असतं ना त्याला अवधारण असं म्हणतात. आणि अवधान चांगलं जर असेल तरच मनुष्याला धारण करता येतं बघा. म्हणून तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल तर मग अगोदर अवधान एकले दिजे. हे मग म्हणजे अनंतरी आहे. हे तयारी जर असेल ना, म्हणून जेव्हा आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचं असेल, कारण जसं आपण श्रवण करतो तसं मनन होत असतं. मनन झालं पाहिजे बरं. याचं आपण काय काय ऐकलं याचा विचार परत केला पाहिजे. मनन झालं तर ते हृदयामध्ये चिरकालपर्यंत स्थायी राहतं. म्हणून श्रवणाच्या नंतर मनन महत्त्वाचं आहे. शेतकरी ना पेरणी करतात बघा. पेरणी केलं की तिचा रासनी करतात, कारण नाहीतर मग भुईमुग पेरला आणि उघडाच ठेवला तर मग ते काही काही पक्षी हुशार असतात बघा, माती बाजूला सारतात आणि बरोबर शेंगदाणे खाऊन टाकतात. म्हणून ते त्यांना कळू नये याकरता ज्याप्रमाणे रासनी फिरवावी लागते तसं श्रवण केलं की त्याचं पुन्हा मननही झालं पाहिजे. जे जे केले पुराण श्रवण, ते ते व्यर्थ होय मनने विन. या लागी श्रवण मनन अत्यादरी किंवा सावधाने करावे, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. श्रवण झालं की त्याचं मननही झालं पाहिजे. आणि त्याकरता मनुष्याने अवधारणा, ज्याला धारण करता येतं त्याने ते चांगलं ऐकलं पाहिजे. चांगलं ऐकण्यासाठी आपलं मन, आपलं शरीर, आपले इंद्रिय या सगळ्यांनी आपल्याला सहाय्य केलं पाहिजे. त्याच्यासाठी जर आपल्याला हे सगळं शक्य होत नसेल तर आपण ज्या गोष्टी आपल्याला सहाय्य करतील त्याची पण मदत घेतली पाहिजे. आपला असणारा आहार, त्यानंतर आपला विहार, आपली असणारी विश्रांती, त्यानंतर सकाळच्या काळामध्ये आपण करत असलेला व्यायाम हे पण महत्त्वाचंच आहे. प्राणायाम, सूर्यनमस्कार, गुरुवारी महाराज तेव्हा सांगतात बघा, सूर्यनमस्कार केलेच पाहिजे. एक का होईना पण सूर्यनमस्कार केला पाहिजे, किती जरी घाई असेल तरी. कारण हे सगळे तुम्ही योगिक पद्धती आहे. तुम्ही सूर्यनमस्कार एखाद्या दिवशी करून बघा आणि मग त्या दिवशी पाठ ऐका, दिवसभर प्रसन्नता राहते. प्राणायामसुद्धा आवश्यकच आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या अध्यात्माच्या श्रवणासाठी. नाहीतर जर आपलं शरीर तंदुरुस्त नसेल, आपलं मन चंचल असेल, बुद्धी सहाय्य करत नसेल तर फक्त जीवनातला वेळ जातो, मिळत काहीच नाही. मग फक्त सांगायला होतं की आम्ही एवढे वर्ष ऐकलं बरं, आम्ही इतकं ऐकलं, आणि सांगा बरं मग काही तुमचा अनुभव काय, तो काही सांगता येत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. अवधारी जो, हेही तुम्ही ऐकलं पाहिजे. आता अवधारी जो याच्यासाठी पुन्हा याही गोष्टी ऐकल्या पाहिजे. परमार्थामध्ये प्रवेश होईल कोणाचा, परमार्थामध्ये सगळी फळं मिळेल कोणाला, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक निश्चय असावा की तो प्रवृत्तीचा नाही, निवृत्तीचा दास असावा. वैकुंठवासी गुरुवारी गुलेबावनाचे बुवा ज्ञानोबाराय निवृत्तीचे दास आहे. निवृत्ती म्हणजे कोण, इथं श्री निवृत्तीनाथ महाराज यांचाही नावाचा उल्लेख स्पष्टच आहे. हा पण दोन प्रकारचे मार्ग आहे, एक प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा आहे निवृत्ती मार्ग. प्रापंचिक सुखाच्या भोगाने जे जे काही कर्म केले जातात त्याला प्रवृत्ती मार्ग असं म्हणतात, त्यालाच आपण प्रपंच असं म्हणतो. आणि मोक्ष सुखासाठी जी साधना केली जाते ना त्याला निवृत्ती मार्ग असं म्हणतात. म्हणून प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निदानी नव्हे त्यासे, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. म्हणून मनुष्याने एकच चांगलं मिळवावं आणि एकच चांगलं मिळत असतं. दुसरं जर मिळवायचं असेल तर ते वरवर मिळवावं, पण अंतरंगातून एकच चांगलं मिळतं. ज्याप्रमाणे गोपिका मन हे गोविंदी, देह काम करीव. देहाने प्रपंच आहे आणि मनाने परमार्थ आहे. मनाने जे होतं ते चांगलं होत असतं. म्हणून प्रवृत्तीचा मार्ग हा संसारी, फार प्रवृत्ती मार्गामध्ये जर पडला मनुष्य तर फार फार कुठपर्यंत जाईल माहिती आहे का, फक्त ब्रह्मलोकापर्यंत. मनोनी ब्रह्मेशाना परोते, वाढणे नाही जेव्हा ते. ब्रह्मेशाना म्हणजे ब्रह्म किंवा भगवान शंकराच्या पदापर्यंत जाऊ शकतो. हा झाला प्रवृत्ती मार्गाचा कडेलोट. पण ज्याला मोक्ष मिळवायचा असेल त्याला मात्र भवस्वर्गा उभ गले, मुमुक्ष योग ज्ञाना वळ घले, पुढती न येऊया आणि गाले पैजा जेथ. किंवा ज्ञानोबारांची आणखीन एक ओवी बघा तिथं, ओलांडोनी
ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा, अशी 15व्या अध्यायामध्ये ओवी बघा. आता मला पूर्वार्ध काही आठवत नाही, पण ब्रह्मपदाचा कर्मकडा, व ते 100 जन्म घ्यायचे ना, शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणू नये. 100 ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे, ब्रह्मकर्म करायचं, म्हणजे ब्रह्मपद मिळतं. म्हणून ब्रह्मपदापर्यंत जाणारा सगळा मार्ग हा प्रवृत्ती मार्ग आहे. आणि प्रवृत्ती मार्गामध्ये फार झालं तर सुख दिव्य मिळतात, मोक्ष मिळत नाही. म्हणजे ज्याला मोक्ष मिळवायचा आहे, ब्रह्मप्राप्ती करायची असेल, तर तो निवृत्ती दासच असावा लागेल. म्हणजेच काय, परमार्थाचा दास असावा लागेल. परमार्थाचा निवृत्ती मार्गाचा दास असेल तर त्यालाही सगळ्या प्रकारची फळं मिळतील. हे सूचित केलं ज्ञानोबारायांनी, किंवा स्वतःला ज्ञानोबाराय मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास आहे असं म्हणून घेतात. आणि सगळ्यात मोठा हा गौरव आहे बघा. या परमार्थामध्ये खरं तर दास्यत्व भक्ती कठीण आहे, पण जो दास होतो तोच सत्ता गाजवू शकतो. दास्य करी दासाचे होणे न साहेतयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. म्हणून दास्यत्व फार महत्त्वाचं आहे. दास शब्दामध्ये 2 अर्थ आहे बघा, दा आणि स. दा ददाती, ज्यामध्ये स म्हणजे सर्वस्व, सर्वस्व समर्पण करून जे दिलं जातं ना, त्याला दास असं म्हणतात. म्हणजे काय काय द्यायचं, आपलं शरीर, आपले इंद्रिय, आपलं मन, बुद्धी, पुढे जाऊन सांगू का आपलं जीवत्व, हे सर्वस्व ज्यांना दिलं जातं त्यांना म्हणतात दास. आणि तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल. जोपर्यंत आपण आपलं जीवत्व देत नाही तोपर्यंत देवत्वाची प्राप्ती होत नाही. मग मी माझ्या जीवनामध्ये दास झालो आहे, सगळं देऊन टाकलं. कुणाला? श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना संपूर्ण देऊन टाकलं. म्हणून मने निवृत्ती दास अवधारी जोजी. ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजांचे दास कसे आहेत, आपल्याला सगळा 13वा अध्याय पाहावा लागेल. बरं, जर आपण आचार्योपासनम पद पाहिलं, फारच गोड प्रबंध आहे. संपूर्ण असणाऱ्या अध्यात्माच्या विश्वामध्ये गुरुभक्ती असावी कशी, याचा उत्कृष्ट प्रबंध कोणता असेल तर ज्ञानोबा यांच्या आचार्योपासनम या पदावर असणाऱ्या ओव्या सगळ्याच पाठ करण्यासारख्या बघा. खूपच गोड आहे. ज्याप्रमाणे गंगा नदी संपूर्ण जल समुद्राला देऊन टाकते, तसं ज्याने आपल्या जीवनामध्ये सभाय आपुले गुरुकुळी ओपिले, सर्व आत बाहेर सगळा व्यापार गुरुच्या कुळाला समर्पण केलेला आहे, त्यांना दास असं म्हणतात. जिवंत असताना मी कोणत्या कोणत्या प्रकारे सेवा करील हेही ज्ञानोबा तिथं सांगतात. मने श्री गुरुचे भुवन आपण मी होईन, आणि दास होनी करीन दास्य तेथीचे. आला की नाही शब्द. गुरूंचं भुवनसुद्धा, गुरु ज्या मंदिरात राहतात ते मंदिर मी स्वतः होईल. मने गुरुचे भुवन ते आपण मी होईन. म्हणजे गुरूंच्या करता मला घर बांधायचं आहे तर ते विटा वगैरे लावणार नाही, मी स्वतःच अंगाने घर होईल. म्हणजे गुरु मला स्पर्श करतील. होईन मने श्री गुरुचे भुवन आपण मी होईन. आणि तिथं पुन्हा दास होनी करीन दास्य तेथीचे. स्वयंपाक मीच करणार, पदार्थ मीच होणार, पदार्थ मीच वाढणार. सिंहासन होईन आपण, वरी गुरु करीते आरोहण, सिंहासन मीच होणार. ते सगळे प्रकार तिथं आलेले आहे. गुरुजी जर चालू लागले तर हात देणारा मी होणार, पादुका मीच होणार, त्या पादुका त्यांच्या चरणामध्ये परिधान करविणारा सुद्धा मीच होणार. यात नवल काय आहे, श्रीगुरूंनी जर भोजन झाल्यानंतर तांबूल भक्षण केलं, जे विडा म्हणतात, जर त्यांनी ते भक्षण केलं आणि जर त्यांना थुंकायचं असेल तर ते थुंकी घेणारं पात्रसुद्धा मीच होणार. यांना म्हणतात निवृत्ती दास. आणि इतकं समर्पण असेल तर तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे परमार्थामध्ये गुरूंचा दास असेल तर त्याला सगळ्या प्रकारची फलं मिळतात. ज्ञानदेव म्हणे मी गुरूंचा दास, नेने साधनांस आण काही, दुसरी साधनं जाणणार नाही. विचारसागराच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये असा विचार आला, जर आपण ईश्वराची सेवा केली तर आपल्याला अदृष्ट फळ मिळतं, पण जर आपण श्रीगुरूंची सेवा केली तर आपल्याला अदृष्टही फळ मिळतं.
आणि दृष्टही फळ मिळतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये देवापेक्षाही गुरुदेवांची भक्ती अधिक महत्त्वाची आहे आणि देवाला ती मान्य आहे. उपनिषदामध्ये असं एक प्रमाण आलं आहे, यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरो तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. जशी आपल्या इष्टदेवतेवर श्रद्धा भक्ती असते तशीच आपल्या गुरुदेवावर पराकुटीची भक्ती असेल तर काय होतं, गुरुदेवांच्या मुखारविंदातून पाठ श्रवण करता करता जर एखादा अर्थ सांगायचा राहिला आणि यदा कदाचित पुन्हा गुरुदेवांचा योग आला नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये आपोआप ते अर्थ प्रकाशन्ते महात्मनः. आता तो श्लोक मला आठवला, बहुतेक तो या ओवी करताच आठवावा अशी ज्ञानोबरांची योजना असेल बघा. तसे ते कथिता ह्यर्था सकळार्थ मती आणि प्रकाशन्ते महात्मनः प्रकाश आला की नाही. बरोबर तो श्लोक आणि त्या ओवीला बरोबर ते साजेसं झालं. म्हणून तस्य ते कथिता ह्यर्था किंवा काही ठिकाणी तस्य ते अकथिता ह्यर्था असं पण म्हटलं आहे. जे अर्थ सांगितले नाही किंवा सांगायचे राहिले ते सहज त्या महापुरुषांच्या हृदयामध्ये प्रकाशित होतात. ज्ञानोबांची तशी ओवी बघा. मग ती सिद्ध प्रज्ञेची लाभे मनची सारस्वत दुबे सकल शास्त्रे स्वयंबे निगती मुखे. त्याच्या मुखारविंदातून सगळ्या प्रकारचे शास्त्र बाहेर पडतात. पण कोणाच्या, जो गुरुदेवांचा अनन्य भक्त आहे. ज्ञानोबरांनी मी निवृत्तींचा दास आहे, निवृत्तीनाथ महाराजांचा दास असल्यामुळे अवधारी जो आपण लक्ष द्यावं, माझ्या अंतःकरणामध्ये सगळ्या प्रकारच्या अर्थांचं आणि बुद्धीचं प्रकाशन घडावं. अशा प्रकारे या 2 ओव्यातून मंगलाचरण तिन्ही प्रकारचे स्वरूपाचं तटस्थ आणि स्वरूपलक्षणाने विचार तो प्रतिपादन केला. आता ज्या परब्रह्माला ज्ञानोबराय गणेश असं म्हणतात, ज्ञानोबरांचा गणपती आता पुढे प्रारंभ होतो आहे. पण पुढे येणारा हा ज्ञानोबरांचा गणपती साहित्यात्मक आहे. साहित्यात्मक जरी गणपती असेल तर रूपक अलंकाराच्या माध्यमातून ज्ञानोबराय विस्ताराने वर्णन करतात. सखोल पद्धतीनं चिंतन आहे. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.